नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत स्वच्छता निरीक्षक भरती 2026 यामध्ये आपण कोणत्या संस्थेमधनं शासन मान्य असो किंवा प्रायव्हेट खाजगी संस्थेमधनं जो एक वर्षाचा कोर्स सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कंप्लीट करणार आहोत, त्या कोणत्या संस्था आहेत त्याची यादी आपल्याकडे आलेली आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका असतील, नगर परिषद असेल, नगरपंचायत, तसेच आरोग्य विभागांतर्गत स्वच्छता निरीक्षक, आरोग्य सेवक, एमपीडब्ल्यू, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरिता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा 1 वर्षाचा कोर्स असणं बंधनकारक आहे। त्याची लिस्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत, पात्र संस्थेची यादी। त्याच्या अगोदर आपल्याकडे जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्याकरिता स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू ची स्पेशल बॅच या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट झालेली आहे। तांत्रिक विषयासहित ही बॅच असणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सीरीज, ई बुक नोट्स आपल्याला मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे 9823442263 या नंबरवरती आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। ओके, अधिकची माहिती आपण नंबरवरती किंवा व्हॉट्सअपवरती कॉल केल्यानंतर व्हॉट्सअपवरती देणार आहोत। तर यामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत शासन मान्यता, यामध्ये नागपूर विभागांतर्गत सन्मार्ग शिक्षण संस्था संचालित केआरपी मेडिटेक पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था ही नवीन संस्था आहे। तुकडी एक संख्या तयार झालेली आहे या ठिकाणी। त्यानंतर मुंबई विभागातील रायगड या ठिकाणची आहे सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी संचालित छत्रपती शिवाजी महाराज कौशल्य विकास संस्था पॅरामेडिकल सायन्स। त्यानंतर नाशिक मधील सिद्धिविनायक सामाजिक व शैक्षणिक संस्था नर्सिंग पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था। पुणे रिजन मधील कोल्हापूर मधील श्री भैरवनाथ शिक्षण व सेवाभावी संस्था संचालित भैरवनाथ व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट। इंदिरानगर मुक्काम पोस्ट कोरोची इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। त्यानंतर अमरावती विभागामध्ये अकोला येथे संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था संचालित पारस कौशल्य विकास संस्था आहे। त्यानंतर नागपूरमध्ये द हर्बर इंडिया डेव्हलपमेंट सोसायटी संचालित चक्रप्राणी कौशल्य विकास संस्था अंतर्गत हा कोर्स तुम्हाला कंप्लीट करता येणार आहे। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत नागपूरमधील ज्या संस्था आहेत शौर्य बहुउद्देशीय संस्था संचालित शौर्य व्होकेशनल अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, याच्यामधनं एसआयचा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता। त्यानंतर नागपूरमधील सन्मार्ग शिक्षण संस्था संचालित मेडिटेक पॅरामेडिकल कौशल्य विकास संस्था आहे। त्यानंतर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित निर्मल इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल अँड स्किल इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट सेंटर शिवनगर मनोहरभाई पटेल वार्ड नंबर या ठिकाणी हे ऍड्रेस दिलेला आहे। त्यानंतर पुढे आहे नागपूर विभागाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यामध्ये वाघमारे बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। त्यानंतर नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वेदांता एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचालित ऑरॉन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर। त्यानंतर रायगडमध्ये सेंट विल्फ्रेड आहे एज्युकेशनल सोसायटी, रायगडमधील सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी संचालित छत्रपती शिवाजी महाराज कौशल्य विकास संस्था पॅरामेडिकल सायन्स। त्यानंतर जळगावमधील उज्ज्वल फाउंडेशन संचालित उज्ज्वल फाउंडेशन कौशल्य विकास संस्था नशिराबाद मध्ये आहे, तालुका जिल्हा जळगाव। त्यानंतर मुंबई विभागातील रायगड सेंट विल्फ्रेड सांगितले। त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यामधील ज्या संस्था आहेत, कोल्हापूर रायगड झालेला आहे, जळगाव झालेला आहे आपल्या या ठिकाणी। त्यानंतर नागपूर विभागातील गडचिरोलीमध्ये आकृती बहुउद्देशीय संस्था संचालित आकृती स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या ठिकाणी आहे। त्यानंतर कोल्हापूर मधले नवजीवन शिक्षण संस्था विटा संचालित शाहू स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे जयसिंगपूरला। त्यानंतर कोल्हापूरमध्ये रुरल स्किल डेव्हलपमेंट सोसायटी संचालित रुरल स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट कोल्हापूर या ठिकाणी संस्था आहे। त्यानंतर अकोल्यामध्ये संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, वाशिममध्ये ज्ञानांकुर बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचालित साने गुरुजी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, फजरल दिवाण साहेब दर्ग्याजवळ कोरुड रोड, तुळजापूर पोस्ट मंगरुळपीर, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम या ठिकाणी ही संस्था वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी एसआयचा कोर्स या संस्थेमधनं करायचा आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये जी संस्था आहे मधुकरराव पाटील बहुउद्देशीय तथा शिक्षण संस्था संचालित आर्टिजन स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट पुण्यनगरी दुर्गा मंदिर जवळ मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती या ठिकाणी। त्यानंतर अमरावतीमध्ये संत रोहिदास
महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण व बहुउद्देशीय मंडळ संचालित स्नेहदीप पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट आहे. त्यानंतर अमरावती यवतमाळमध्ये कृषी विकास मल्टीपर्पज फाउंडेशन संचालित यस स्किल डेव्हलपमेंट संस्था. त्यानंतर नागपूरमधील द हार्बर इंडिया डेव्हलपमेंट संचालित चक्रपाणी कौशल्य विकास संस्था. गोंदियामधील पाथ फाइंडर शिक्षण संस्था आहे. गोंदियामधील गडपाले शिक्षण संस्था संचालित. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय नाशिकमध्ये श्री महालक्ष्मी माता बहुउद्देश संचालित पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर. त्यानंतर मातुश्री सरस्वती फाउंडेशन आहे नाशिकमध्ये. त्यानंतर नाशिकमधील नालंदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे संचालित दी आय केअर स्किल डेव्हलपमेंट सेंटर इन्स्टिट्यूट. त्यानंतर पुढे बुलढाण्यामध्ये नासुरी बहुउद्देशीय संस्था संचालित शालोम कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र. त्यानंतर अमरावतीमधील अकोला संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था संचालित विकास संस्था आहे माधवनगर. वाशिममध्ये अजून आदर्श बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था संचालित संत गजानन महाराज विकास संस्था. कंकरवाडी फाटा विंछाबार रोड आगरवाडी तालुका रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी आहे. त्यानंतर नागपूरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ फर्स्ट एड अँड पॅरामेडिकल सायन्स पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर नागपूर. प्रत्येक विभागातील आपण बघतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहत आहोत. त्यानंतर वेगळी चंद्रपूरमधील वेदांता एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचालित ऑरॉन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सेंटर. त्यानंतर चंद्रपूरमध्ये तेच आहे. नागपूर, रायगड, चंद्रपूर झालेला आहे, गोंदिया झालेला आहे. त्यानंतर नवीन मुंबईमधील सेंट वेलफेअरचं बघितलेले आपण. नागपूरमधील ज्ञानपद बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट. त्यानंतर नागपूरमधील सावित्रीबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित जी संस्था आहे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट माधवनगर नर्मदा सोसायटी गोरेवाडा. त्यानंतर पुढे ह्या ज्या संस्था आहेत सगळ्या आपण पाहत आहोत. स्वच्छता निरीक्षक कोर्स कंप्लीट करण्याकरिता महाराष्ट्र शासन मान्यता शासकीय असतील, निमशासकीय किंवा खाजगी असतील या संस्थेमधून आपल्याला स्वच्छता निरीक्षकचा 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट करायचा आहे. ज्यांचा झालेला आहे त्यांना स्वच्छता निरीक्षक परीक्षा देता येणार आहे. नगर परिषदमध्ये जागा आहे 302. त्यानंतर आपल्या जी महानगरपालिकेमध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्यामध्ये सुद्धा जागा असणार आहे. यासाठी सुद्धा तुम्ही आतापासून तयारी लागा. तयारी लागण्याकरिता आपल्याला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. त्याकरिता आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू करिता फक्त 12वी सायन्स असलेले विद्यार्थी उत्तीर्ण आहेत आणि एसआय करिता 12वी नंतर ज्यांचा एसआयचा कोर्स आहे ते विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. तर याकरिता ऑनलाईन बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तांत्रिक विषयासहित असेल. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, टेस्ट 3 जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता उपलब्ध असतील. तर बॅच जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि ही लिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर आपलं लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल तसे व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या लिंकवरती जायचं आहे. चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला या ठिकाणी ही लिस्ट एसआय कोर्स ची तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ओके, थँक्यू.